नमस्कार. आज आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि विजेच्या दुनियेतील एका अतिशय मूलभूत पण तितक्याच महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स. खरं तर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सर्किटचा हा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत अगदी बेसिकपासून की रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय, मग त्याला नियंत्रित करणारे नियम कोणते आहेत ते पाहूया आणि शेवटी सर्किट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेझिस्टर्सवर एक नजर टाकू, ज्यामध्ये फिक्स्ड आणि व्हेरिएबल हे दोन्ही प्रकार येतील. तर पुढे जाण्याआधी एका साध्या प्रश्नावर विचार करूया. जेव्हा वीज एखाद्या सर्किटमधून वाहते तेव्हा तिचा जो प्रवाह असतो तो कंट्रोल कसा होतो? असं काय आहे जे त्याला आपल्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करतं? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट रेझिस्टन्सकडे घेऊन जातं. हो, त्या प्रश्नाचं उत्तर आहे रेझिस्टन्स. चला तर मग आपल्या पहिल्या विभागात जाऊया आणि समजून घेऊया की ही संकल्पना नक्की आहे तरी काय आणि ती विजेच्या प्रवाहावर नियंत्रण कशी ठेवते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रेझिस्टन्स म्हणजे कंडक्टरमधनं वाहणाऱ्या विजेच्या प्रवाहाला होणारा विरोध. याला आपण इलेक्ट्रिकल सर्किटमधलं घर्षण किंवा एक प्रकारचा अडथळा समजू शकतो, जो इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाचा वेग कमी करतो. आणि इथेच येतो इलेक्ट्रॉनिक्समधला एक सगळ्यात महत्त्वाचा नियम, ओहमचा नियम. हा जो त्रिकोण दिसतोय ना, तो व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांच्यातलं एक अतूट नातं दाखवतो. याचा अर्थ असा की रेझिस्टन्स हाच तो कंट्रोलर आहे जो व्होल्टेज आणि करंट यांच्यातलं संतुलन राखतो. पण मग एक प्रश्न पडतो की एका तारेचा रेझिस्टन्स दुसऱ्या तारेपेक्षा वेगळा का असतो? तांब आणि लोखंड यांच्यात इतका फरक का असतो? ह्याचं उत्तर काही सोप्या भौतिक नियमांमध्ये दडलेलं आहे. चला, ते नियम काय आहेत ते पाहूया. पहिला नियम अगदी सरळ आहे, लांबी. कंडक्टर जेवढा लांब तेवढा त्याचा रेझिस्टन्स जास्त. विचार करा की इलेक्ट्रॉन्सना एक लांब शर्यत पूर्ण करायची आहे. जितकी लांब धावपट्टी तितका जास्त थकवा, म्हणजेच जास्त रेझिस्टन्स. पुढचा नियम आहे जाडीचा. जाड वायरचा रेझिस्टन्स कमी असतो कारण करंटला वाहायला जास्त जागा मिळते. अगदी एखाद्या रुंद हायवेवरून गाड्या जशा सहज जातात तसंच. या उलट बारीक वायर म्हणजे अरुंद गल्ली, जिथे रेझिस्टन्स जास्त असणारच. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वापरलेली सामग्री. प्रत्येक पदार्थाचा स्वतःचा एक नैसर्गिक रेझिस्टन्स असतो. उदाहरणार्थ तांबे, लोखंड आणि चांदी या सगळ्यांचा रेझिस्टन्स वेगवेगळा असतो. चांदी उत्तम वाहक आहे म्हणजे तिचा रेझिस्टन्स खूप कमी असतो, तर लोखंडाचा त्या मानाने जास्त. आणि चौथा नियम आहे तापमानाचा. साधारणपणे कंडक्टरचं तापमान वाढलं की त्याचा रेझिस्टन्स सुद्धा वाढतो. उष्णतेमुळे पदार्थातल्या अणूंची हालचाल वाढते आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहात जास्त अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे रेझिस्टन्स वाढतो. बरं, ही झाली सगळी थिअरी. आता आपण प्रत्यक्ष उपकरणांकडे वळूया, म्हणजेच रेझिस्टर्सकडे. चला पाहूया रेझिस्टर्सचे प्रकार. रेझिस्टर्सना मुख्यत्वे दोन मोठ्या गटांमध्ये विभागला जातं. एक म्हणजे फिक्स्ड रेझिस्टर्स, ज्यांची व्हॅल्यू म्हणजे किंमत निश्चित असते आणि ती बदलत नाही. आणि दुसरे म्हणजे व्हेरिएबल रेझिस्टर्स, ज्यांची व्हॅल्यू गरजेनुसार बदलता येते. सुरुवात करूया फिक्स्ड रेझिस्टर्सपासून. हे इलेक्ट्रॉनिक्सच्या जगातले सर्वात सामान्य पण तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. यांची किंमत ठरलेली असते आणि ती बदलत नाही. इथे आपल्याला वेगवेगळ्या फिक्स्ड रेझिस्टर्सच्या आत डोकावून बघता येतंय. मग ती कार्बन फिल्म असो, मेटल फिल्म असो किंवा वायर वाऊंड प्रकार असो, ह्या सगळ्यांमध्ये एक सिरॅमिकचा आधार असतो, ज्यावर एका विशिष्ट पदार्थाचा लेप किंवा तार गुंडाळलेली असते. हा लेप किंवा ही तारच तो अडथळा निर्माण करते आणि त्याच्या बनावटीवरूनच रेझिस्टरची अचूकता आणि शक्ती ठरते. ही तांत्रिक सारणी आपल्याला सांगते की सगळे रेझिस्टर सारखे नसतात. टॉलरन्स म्हणजे रेझिस्टर किती अचूक आहे. जितका कमी टॉलरन्स तितकी जास्त अचूकता. पॉवर रेटिंग म्हणजे तो किती उष्णता सहन करू शकतो. बघा, वायर वाऊंड रेझिस्टर चक्क 200 वॅटपर्यंतची उष्णता हाताळू शकतो. आणि टेम्परेचर कोएफिशियंट दर्शवतो की तापमानातल्या बदलामुळे त्याची किंमत किती बदलेल, जे संवेदनशील उपकरणांसाठी खूप महत्त्वाचं असतं. आता वळूया रेझिस्टर्सच्या दुसऱ्या प्रकाराकडे, जे जास्त लवचिक आणि डायनामिक आहेत, व्हेरिएबल रेझिस्टर्स. नावाप्रमाणेच यांची खासियत ही आहे की आपण त्यांचा रेझिस्टन्स गरजेनुसार बदलू शकतो. हे आहेत प्रत्यक्ष वापरातले व्हेरिएबल रेझिस्टर्स.
ह्यातला पोटेन्शिओमीटर तर आपण जुन्या रेडिओचा व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी किंवा फॅनचा स्पीड रेग्युलेट करण्यासाठी नक्कीच वापरला असेल. इथे रेझिस्टन्सची व्हॅल्यू आपण स्वतः हाताने बदलू शकतो. व्हेरिएबल रेझिस्टर्सच्या दुनियेतही खूप विविधता आहे. पोटेन्शिओमीटर आणि रिओस्टॅट हाताने बदलता येतात, तर थर्मिस्टर आणि फोटो रेझिस्टर सारखे घटक तापमान किंवा प्रकाशासारख्या बाह्य गोष्टींना प्रतिसाद देतात. हे घटकच आपल्या उपकरणांना स्मार्ट बनवतात. चला, यांचे काही प्रत्यक्ष उपयोग पाहूया. आवाजाचा कंट्रोल असो त्यासाठी आहे पोटेन्शिओमीटर, किंवा करंटला मर्यादित ठेवणं असो त्यासाठी आहे रिओस्टॅट. तापमानावर नजर ठेवणारे डिजिटल थर्मामीटर, त्यात असतो थर्मिस्टर. किंवा अंधार पडताच आपोआप चालू होणारे रस्त्यावरचे दिवे, त्यांच्या मागे असतो LDR म्हणजेच लाईट डिपेंडंट रेझिस्टर. या सगळ्यांच्या मागे हेच छोटे बदलणारे रेझिस्टर्स असतात. तर आज आपण पाहिलं की रेझिस्टन्स हा इलेक्ट्रॉनिक्सच्या जगाचा किती महत्त्वाचा पाया आहे. आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा टीव्ही, फ्रीज किंवा मोबाईल चार्जर वापराल तेव्हा विचार करा, याच्या आतमध्ये असे कोणते फिक्स्ड किंवा व्हेरिएबल रेझिस्टर्स असतील जे हे सगळं शक्य करत आहेत. उत्तरं आपल्या अवतीभोवतीच आहेत.